Good morning. This is the sixth lecture of topic control and coordination. Today we discuss two most important concepts. First one is receptor and second one is reflex action. Actually these two concepts are removed in your syllabus only for this year. फक्त या वर्षापुरते हे दोन्हीच्या दोन्ही कन्सेप्ट सिलेबस मधून वगळण्यात आलेले आहेत ड्यू टू कोरोना डिसीज. कोरोनाच्या महामारीमुळे आजचे जे लेक्चरला मी दोन कन्सेप्ट शिकवणार आहे ते दोन्हीच्या दोन्ही वगळण्यात आलेले आहेत. तरी सुद्धा मी आजच्या लेक्चर मध्ये दोन्ही कन्सेप्ट शिकवणार आहे बिकॉज you peoples face in future CET entrance as well as NEET entrance. दोन्हीही तुम्ही एंट्रन्स देणार आहात, त्यामुळे प्रॉपर अभ्यास झाला पाहिजे, बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे आणि म्हणून मी दोन्हीच्या दोन्ही कन्सेप्ट जरी या वर्षापुरतं सिलेबस मधून वगळलेले असले तरी सुद्धा मी आज आता या लेक्चरला दोन्ही कन्सेप्ट क्लियर करणार आहे. सो फर्स्ट फोकस ऑन रिसेप्टर. पहिल्यांदा आपण रिसेप्टर संदर्भात समजून घेऊया. हियर व्हॉट इज मीन बाय रिसेप्टर? ऍक्च्युअली रिसेप्टर इज अ components of reflex action. It is a part. Example, sense organ, nose, ear, eyes, tongue, skin, like this, which receive stimulus and convert it into impulse. जो स्टिम्युलस घेतो आपल्याकडं आणि इम्पल्स मध्ये रूपांतर करतो, that part is called as a receptor. याला आपण रिसेप्टर असं म्हणतो. Here there are two types of receptor. One is exteroreceptor, ज्याला बाह्य म्हणतो, शरीराच्या बाहेरच्या बाजूला. रिसीव एक्सटर्नल स्टिम्युलाई, बाहेरून जे काही स्टिम्युलस येतील त्या सर्व आपल्याकडे खेचून घ्यायच्या, हा तो प्रकार असेल एक्सटेरियोरिसेप्टर. अँड सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट एंटेरियोरिसेप्टर, which receive stimulus from within the body. शरीराच्या आतल्यात जे काही संदेश असतील, सूचना असतील, त्या खेचून घ्यायच्या. या पद्धतीनं हे दोन प्रकारचे रिसेप्टर असतील. त्याचे पुन्हा उपप्रकार खूप आहेत. बोलण्याच्या ओघात बोलता बोलता एखादा विसरू नये आणि तुमच्या समोर सुद्धा ते प्रकार असावेत आणि म्हणून मी जाणीवपूर्वक ब्लॅकबोर्ड वरती सर्व चार्ट दिलेला आहे. ऍक्च्युअली दिस ऑल चार्ट इज एक्सप्लेन इन युअर टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जसाची तसा हा चार्ट आहे. तुम्ही तो बारकाईनं पहा, वाचन करा, पाठ करा, कारण यातलं एखादं ऑब्जेक्टिव्ह सीईटी किंवा नीटला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं या ठिकाणी नेम और टाइप ऑफ रिसेप्टर, लोकेशन अँड फंक्शन हे बेसिकली तुम्हाला सर्वांचं माहिती असणं गरजेचं आहे, कारण एंट्रन्सला कोणतं ऑब्जेक्टिव्ह येईल ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपला ऑल सिलेबस परफेक्ट होणं गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून हे आर्टिकल समजून घ्यायचं. लिसन केअरफुली वन बाय वन. फर्स्ट अबाउट एक्सटेरियोरिसेप्टर. आताच आपण पाहिलं इट रिसीव एक्सटर्नल स्टिम्युलस, बाहेरून जे काही सूचना येतील. एक्झाम्पल, when we puncture our finger with the help of needle. आपलं बोट एखाद्या टाचणीने असं टोचलं तर त्या ज्या काय बाह्य संवेदना असतील ते या ठिकाणी याच्यामध्ये मोडतील. या पद्धतीनं बाहेरून ज्या काय सूचना येतील त्या बॉडीनं ऍक्सेप्ट करणं, याला आपण एक्सटेरियोरिसेप्टर असं म्हणतो. त्याचे पुन्हा सब टाइप्स. फर्स्ट फोनोरिसेप्टर.
फोनोरिसेप्टर त्याचं लोकेशन कुठं असतं? इंटरनल इयर, कानाच्या आतल्या बाजूस. ऑर्गोनोकॉर्टी, तुमच्या सिलेबस मध्ये अनाटॉमिकल स्ट्रक्चर ऑफ इयर अँड आईज दोन्ही आहे, डिटेल आहे. त्यावेळेला तो पार्ट नेमका कुठं असतो, कसा असतो, त्या वेळेला समजेल. आता फक्त एवढं लक्षात घ्यायचं, इंटरनल इयर कानाच्या आतल्या बाजूला ऑर्गन ऑफ कॉर्टी असतो, त्या ठिकाणी हा फोनोरिसेप्टर असेल, ही त्याची प्रॉपर लोकेशन असेल. आणि त्याचं फंक्शन काय? साऊंड रिसेप्शन. आवाज जो आहे तो आपल्याकडे खेचून घ्यायचा, या पद्धतीने. देन सेकंड स्टॅटोरिसेप्टर. स्टॅटोरिसेप्टर लोकेशन इंटरनल इयर, कानाच्या आतल्या बाजूसच. सेमी सर्क्युलर कॅनाल, कानाच्या आतल्या बाजूला एक ट्यूब असते, थोडीशी गोलाकार, तिचं डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन असतं. प्रत्यक्षात अनाटॉमी ऑफ इयर शिकताना आपण ते पाहू. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, इंटरनल इयर कानाच्या आतल्या बाजूस एक ट्यूब असते, त्यामध्ये हा स्टॅटोरिसेप्टर असेल. त्याचं फंक्शन काय? मेंटेन बॅलन्स अँड इक्विलिब्रियम. आपल्या शरीराचा बॅलन्स हा राखणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर इक्विलिब्रियम, बॉडीमध्ये कोणता पदार्थ किती प्रमाणात हवा आहे, अख्ख्या बॉडीचा तो मेंटेनन्स राखणं गरजेचं आहे. दॅट इज नथिंग बट हिअर इक्विलिब्रियम. त्याला इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. एक्झाम्पल ऍसिड बेस, वॉटर, सॉल्ट. या पद्धतीने सर्वच पदार्थ किती प्रमाणात ठेवायचं, बॉडीचं संतुलितपणा राखणं, या अर्थाने इथं इक्विलिब्रियम याचा अर्थ असेल. देन थर्ड फोटोरिसेप्टर. फोटोरिसेप्टर रेटिना ऑफ आई, डोळ्यातला जो रेटिना आहे त्याच्यामध्ये त्याची लोकेशन असेल. रिसीव स्टिम्युलाई फॉर व्हिजन, दिसण्याच्या संदर्भातले ज्या सूचना असतील त्या खेचून घेणं, हे महत्वाचं कार्य असेल. देन हिअर फोर्थ थर्मोरिसेप्टर. थर्मोरिसेप्टर लोकेशन इन स्किन, त्वचेमध्ये असेल. फंक्शन काय असेल? रिसीव स्टिम्युलाई फॉर हीट अँड कोल्ड. बाहेरून थंड लागलं किंवा बाहेरून गरम लागलं तर ते समजतं. हे समजणं फार महत्वाचं आहे. चटका बसला किंवा बर्फ एकदम अंगाला थंडी बसते, या पद्धतीनं त्वचेला कळणं गरजेचं आहे. इट इज बिकॉज ऑफ हिअर थर्मोरिसेप्टर व्हिच इज प्रेझेंट इन अवर स्किन. देन मेकॅनोरिसेप्टर. मेकॅनोरिसेप्टर ऑल्सो सिच्युएटेड इन स्किन, आपल्या त्वचेमध्येच असतो. फंक्शन काय? सेन्सिटिव्ह फॉर टच, पेन. आपल्याला कुणी धक्का लावला, टच केलं तरी कळतं, याच्या जाणीव होणं गरजेचं आहे. पेन, कुठेही शरीरामध्ये जर वेदना होत असतील, दुखत असेल, तेही कळणं गरजेचं आहे. आणि या अर्थाने इथं मेकॅनोरिसेप्टर सुद्धा महत्वाचा आहे. द नेक्स्ट लास्ट कीमोरिसेप्टर. कीमोरिसेप्टर मध्ये पुन्हा दोन सब टाइप्स पडतील, दोन उपप्रकार. त्यामधला पहिला गस्टॅटोरिसेप्टर. गस्टॅटोरिसेप्टर त्याची लोकेशन टेस्ट बर्ड ऑफ टंग, जिभेवरती टेस्ट बर्ड असतात, तिथं त्याचं प्रॉपर लोकेशन असेल. साहजिकच फंक्शन काय असेल? सेन्सिटिव्ह टू टेस्ट. खारट आहे, तिखट आहे, आंबट आहे, ही चव समजते का? तर जिभेवरती टेस्ट बर्ड असतात आणि त्याच्यामुळं चवीच्या संवेदना आपल्याला कळतात. द नेक्स्ट ऑल्फॅक्टरी रिसेप्टर लोकेटेड इन ऑल्फॅक्टरी इपिथेलियल सेल ऑफ नोज. नाकामध्ये ऑल्फॅक्टरी इपिथेलियल सेल असतात, त्याच्यामध्ये याचं लोकेशन असेल ऑल्फॅक्टरी रिसेप्टर. आपल्या नाकामध्ये इपिथेलियल सेल असतात, त्या ऑल्फॅक्टरी असतात,
त्याच्यामध्ये हे असेल, साहजिकच फंक्शन काय असेल, टू सेन्स ऑफ स्मेल, गंध वास त्या संदर्भातल्या संवेदना कळतात, त्याची जाणीव होते. आता दुसरा प्रकार एंटेरिओरिसेप्टर. हे सगळे जे आपण प्रकार पाहिले 1 2 3 4 5 6 हे सगळे एक्सटेरियर रिसेप्टर मधले होते, बाह्य. आता अंतर्गत असतील एंटेरियर रिसेप्टर, रिसीव्ह स्टिम्युलस फ्रॉम विद इन द बॉडी, बॉडीच्या आतली आत. पहिला आहे त्याचा पण एंटेरियर रिसेप्टर फ्रॉम इंटरनल बॉडी ऑर्गन्स, छातीतले पोटातले जे अवयव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा संवेदना होणं गरजेचं आहे, त्यांना सुद्धा जाणीव असणं गरजेचं आहे. सेन्सिटिव्ह टू हंगर, थर्स्ट, पेन, म्हणजे तहान लागली, भूक लागली, दुखणं, वेदना होणं, हे कळणं फार महत्वाचं आहे आणि ते याच्यामुळे होत असतं एंटेरियर रिसेप्टरमुळे. द नेक्स्ट प्रोप्रायोरिसेप्टर. Here it is present in joint muscle tendon. आपले जे सांधे जॉइंट किंवा मसल टेंडॉनच्या रिलेटेड त्या ठिकाणी हा प्रोप्रायोरिसेप्टर असेल आणि साहजिकच त्याचं फंक्शन काय असेल, मूवमेंट ऑफ जॉइंट. सांध्याच्या ज्या हालचाली असतात त्याच्या संदर्भात या ठिकाणी त्याचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि शेवटचा बॅरोरिसेप्टर, मोस्टली इट इज प्रेझेंट इन द वॉल ऑफ हार्ट. त्यातली त्यात ॲट्रिया, व्हेना कावा याचे जे वॉल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हा बॅरोरिसेप्टर दिसेल. साहजिकच सेन्स चेंज इन बीपी, ब्लड प्रेशरचा वगैरे चेंज झालेला लगेच कळतं. या पद्धतीने हे रिसेप्टर आहे. थोडक्यात रिसेप्टर इज ए पार्ट or component will receive stimulus and convert it into impulse. That part is called as a receptor. This is about here this article receptor. Are you getting this? The next article reflex action. मगाशी म्हटल्याप्रमाणे या वर्षी हे सुद्धा आर्टिकल तुमच्या सिलेबस मध्ये नाही, पण या टॉपिक मध्ये हे आर्टिकल महत्वाचं आहे. या आर्टिकलच्या रिलेटेड इतर काय छोटी मोठी आर्टिकल्स आहेत, हे बेसिक आर्टिकल आहे, हे व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं नर्वस सिस्टीम समजली असं म्हणता येईल. आणि म्हणून आपण रिव्हिजन म्हणून विथ द हेल्प ऑफ दिस डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन we discuss reflex action article. खरं तर हे आर्टिकल इयत्ता 9वी 10वी या सिलेबस मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे, तरी सुद्धा पुन्हा थोडक्यात आपण फोकस करू. फर्स्ट अबाउट व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय? हियर इट इज सडन, म्हणजे जसं की अचानक घडतं या पद्धतीनं. इनव्हॉलंटरी, अनैच्छिक, हे तसं काय फार ठरवून असं होत नाही. आपल्याला माहिती नसताना सुद्धा ती ऍक्शन इमिजिएट घडते, ऑटोमॅटिक घडते. आणि म्हणून या ठिकाणी 2-3 शब्द फार महत्वाचे आहेत. सडन, इनव्हॉलंटरी, ऑटोमॅटिक and rapid response to a particular sensory stimulus is called as a reflex action. याला reflex action असं म्हटलं जातं. Example here, withdrawal of hand when our finger is punctured with the help of needle. हे बोट टाचणीच्या साह्याने असं जोरात पंक्चर केलं की आपण हात एकदम झटकतो. दॅट इमिजिएट ऍक्शन इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्स ऍक्शन. दुसरं एखादं एक्झाम्पल, सलायवेशन इन अवर माउथ कॅव्हिटी व्हेन वी सी अवर फेवरेट फूड.
एखादं आपलं अत्यंत आवडीचं अन्न की जे आपल्याला खायला खूप आवडतं, ते जर समोर दिसलं तर आपोआप तोंडाला पाणी सुटतं. हे इमिजिएट घडतं, आपोआप घडतं, ऑटोमॅटिक घडतं. ही जी प्रक्रिया आहे याला आपण रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणतो. Then here, what is mean by reflex arc? Reflex arc म्हणजे काय? Traveling of impulses from receptor to effector via central nervous system. या रिसेप्टर पासून इम्पल्सेस ट्रॅव्हल होतात, वाहून नेले जातात. लाईक दिस. कुठपर्यंत वाहून नेले जातात? इफेक्टर पर्यंत वाहून नेले जातात. कोणाद्वारे? व्हाया स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड इज अ पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणून मी काय शब्द वापरला? व्हाया सेंट्रल नर्वस सिस्टीम. अगेन लिसन. ट्रॅव्हलिंग ऑफ इम्पल्सेस फ्रॉम रिसेप्टर टू इफेक्टर व्हाया सेंट्रल नर्वस सिस्टीम is called as a reflex arc. And this reflex arc consists 6 components. त्याच्यामध्ये 6 महत्वाचे भाग येतील. We see one by one. एक एक आपण बघून घेऊया. पहिला रिसेप्टर, सेकंड सेन्सरी न्यूरॉन, थर्ड सिनॅप्स मीन्स गॅप. हा मध्ये जो गॅप दिसतोय त्याला सिनॅप्स म्हटलं जातं. Then here this is connector neuron or adjuster neuron. Fourth, fifth motor neuron and last sixth effector. हे 6 कंपोनेंट्स नेमके काय काय करतात हे प्रॉपरली आपण समजून घेणं गरजेचं आहे. हे फर्स्ट अबाउट रिसेप्टर. आत्ताच आपण पाहिलं रिसेप्टरच्या संदर्भात. It is a part of reflex action. It is a first most important component of reflex action. Example, fifth sense organ, skin, ear, eyes, nose, tongue. ही रिसेप्टर मध्ये एक्झाम्पल येतील. मग हे रिसेप्टर करतं काय? It receives stimulus and convert it into impulse. स्टिम्युलस घेतं आणि इम्पल्स मध्ये रूपांतर करतं. दॅट ऑर्गन इज कॉल्ड एज अ रिसेप्टर. त्याला रिसेप्टर असं म्हणायचं. एवढं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. देन सेन्सरी न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन is a long thread like structure present in between receptor and spinal cord. हा ग्रेइश मॅटर स्पायनल कॉर्डचा भाग आहे. इथपर्यंत जो हा येतो, इथपर्यंत, इथून तो इथपर्यंत हा थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. त्याला काय म्हणतोय आपण? सेन्सरी न्यूरॉन. अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट, नावानुसार. It receives impulses from receptor. रिसेप्टरनं स्टिम्युलसचं रूपांतर कशात केलं? इम्पल्स मध्ये. ते इम्पल्स मध्ये रूपांतर केल्यानंतर तिथंच इम्पल्स थांबतील का? नाही. ते कोण खेचून घेईल? सेन्सरी न्यूरॉन. इट इज हायली सेन्सिटिव्ह, रिसीव ऑल इम्पल्सेस अँड कॅरी टुवर्ड्स द ग्रेइश मॅटर ऑफ स्पायनल कॉर्ड. इथपर्यंत वाहून नेतो. आणि स्पायनल कॉर्ड कोणाचा पार्ट आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीमचा. म्हणजे साहजिकच ह्या संवेदना सूचना कोणाला पोहोचतील? रिस्पेक्टिव्ह पार्ट ऑफ ब्रेन. ब्रेनचे ज्याची त्या भागाला पोहोचेल. म्हणजे आता या ठिकाणी गॅप तिसरा दाखवलेला आहे. याला आपण काय म्हणतो? सिनॅप्स. सिनॅप्स म्हणजे गॅप. आता या ठिकाणापर्यंत सूचना आलेल्या आहेत. पुढे इकडे कसे जाणार? मध्ये तर गॅप आहे. दिस सिनॅप्स नॅचरली फिल अप बाय असिटाइल कोलिन न्यूरोक्रोम केमिकल.
असिटाइल कोलिन न्यूरोक्रोम नावाचं महत्वाचं केमिकल किंवा हार्मोन आपोआप नॅचरली या गॅप मध्ये सिक्रीट होतो, स्त्रवतो अँड फॉर्म्स ए ब्रिज, पूल तयार करतो. आणि म्हणून इथल्या सगळ्या सूचना कोणामध्ये येतील? ऍडजस्टर न्यूरॉन इथं येतील. कनेक्टर किंवा काय म्हणायचं? ऍडजस्टर न्यूरॉन. when these impulses when come into the adjuster or connector neuron, एकदा इथं सूचना आल्या आपोआप immediately acetylcholine neurochrome get neutralized or vanish, नाहीसा होईल. break this bridge, पूलच नाहीसा होईल. acetylcholine neurochrome नाहीसा होईल. पुन्हा गॅप तयार होईल सिनॅप्स. म्हणजे एकदा इथं सूचना आल्या की पुन्हा मागे जातील का? जाणार नाही. टू अवॉइड बॅक फ्लो ऑफ और रिव्हर्स फ्लो ऑफ इम्पल्सेस, पुन्हा मागे इम्पल्सेस जाऊ नये म्हणून इथला गॅप पुन्हा तयार होतो. मग या सगळ्या सूचना ब्रेनला मिळतात रिस्पेक्टिव्ह पार्ट ऑफ द ब्रेन, एरियाज ऑफ द ब्रेन. मग ब्रेन सूचना देतो. उदाहरण घेऊया आपण समजा एकदम गोड पदार्थ खाल्ला, शुगर साखर जिभेवरती ठेवली, रिसेप्टर स्टिम्युलस कन्वर्ट कर, त्याचं रूपांतर इम्पल्स मध्ये करेल. त्या सूचना अशा जातील, इथं येतील, कनेक्टर पर्यंत येतील, ब्रेनला रिस्पेक्टिव्ह एरियाज टेस्ट कोणाला जाईल? टेम्पोरल लोबला जाईल. टेम्पोरल लोब सूचना करेल की तुम्ही खाल्लेला पदार्थ हा गोड आहे, साखर आहे. या पद्धतीने ते कळेल, सूचना मिळेल. पुन्हा इथं गॅप आहे, सिनॅप्स. हियर दिस acetylcholine neurochrome fill up this gap. इथला गॅप पुन्हा भरून काढला जातो. acetylcholine neurochrome नावाचं केमिकल म्हणजे हार्मोन, त्याच्या साहाय्याने इथला हा गॅप म्हणजे सिनॅप्स पुन्हा भरून काढला जातो. इथल्या सगळ्या मोटार इम्पल्स हा जो कनेक्टर किंवा ऍडजस्टर न्यूरॉन आहे, रिसीव सेन्सरी इम्पल्स अँड कन्वर्ट इट इनटू मोटार इम्पल्स. मोटार इम्पल्स मध्ये रूपांतर करेल आणि त्या सूचना कोणाला पाठवेल? मोटार न्यूरॉनला पाठवेल. म्हणजे ब्रेन ज्या सूचना देईल त्या या मोटार न्यूरॉन्स मध्ये येतील. एकदा इथल्या सूचना इथं आल्या की पुन्हा हा गॅप इथलं acetylcholine neurochrome गेट डिसअपियर नाहीच होईल. पुन्हा गॅप म्हणजे सिनॅप्स पूर्वीचा होता तसा तयार होईल आणि शेवटी त्या सूचना कुठे येतील? मोटार न्यूरॉन मध्ये. हा कनेक्टर न्यूरॉन काय करतो? रिसीव सेन्सरी इम्पल्स, त्याचं रूपांतर कशात करतो? मोटार इम्पल्स मध्ये. म्हणजे ब्रेन ज्या सूचना देईल त्याच्यामध्ये करेल आणि त्या जसाची तशा अजिबात बदल न करता त्या सूचना कुठे येतील? मोटार न्यूरॉन्स मध्ये येतील. मोटार न्यूरॉन स्वतःचं डोकं चालवत नाही. जशावरून मेंदूकडून किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्यात कोणताही फेरफार न करता तो काय करेल? रिसीव इट अँड ट्रान्समिट टू द लास्ट पार्ट कॉल्ड एज इफेक्टर. इफेक्टर पर्यंत पाठवेल. इफेक्टरचे एक्झाम्पल कोण? मसल ऑर ग्लँड. मसल किंवा ग्लँड म्हणजे ग्रंथी. मग मसल आणि ग्लँड काय होतात? म्हणजे इफेक्टर गेट एक्साइट व्हेन रिसीव दिस मोटार इम्पल्स. हे मोटार इम्पल्स त्याच्याकडे आल्यानंतर तो गेट एक्साइट उद्दीपित होईल अँड गिव्ह सडन ऑटोमॅटिक रॅपिड इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स टू ए पर्टिक्युलर सेन्सरी स्टिम्युलस. जे आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं ते इथं सगळं घडेल. इफेक्टर रिस्पॉन्स देतो कोणाला? रिसेप्टरला. या पद्धतीने रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. म्हणजे हा पदार्थ गोड आहे किंवा टोचल्यानंतर हाताला टोचलंय, पायाला काटा लागल्यानंतर पायाला काटा लागलाय,
पाय उचलला पाहिजे, चेक केलं पाहिजे, हे कळणं गरजेचं आहे, संवेदना महत्वाची आहे. या दृष्टिकोनातून ही रिफ्लेक्स ऍक्शन फार फार महत्वाची होती. जरी या वर्षापुरतं हे आर्टिकल तुमच्या सिलेबस मधून निग्लेक्ट केलेलं असेल, डिलीट केलं असेल, वगळलं असलं, तरी मी मुद्दाम एक्सप्लेन केलेलं आहे. कारण या टॉपिक मध्ये पुन्हा हे सिनॅप्स हे आर्टिकल पुढच्या लेक्चरला आपण डिटेल पाहायचं आहे. त्यामुळे सिनॅप्स कुठला पुन्हा हा संदर्भ तुम्हाला पडला असता, म्हणून हे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. या सिनॅप्स वरती पुन्हा 2-3 आर्टिकल आहेत. तो सिनॅप्स गॅप म्हणजे नेमका कुठला काय हे कळणं गरजेचं होतं, आणि म्हणून मी हे आर्टिकल या ठिकाणी एक्सप्लेन केलं. आय होप यू अंडरस्टँड अबाउट टुडेज टू कन्सेप्ट. वन इज रिसेप्टर and second one is reflex action. Is it clear? Okay, thank you.